त्यालाही आता त्यांनी परवानगी खरं द्यायची ना. हो ना, खरं यावेळेला त्यांनी जरा हे करायचं. बंद ठेवली एवढी किती पण काय धर्माच्या नावाखाली आपण लोक हे करतात ना, पटत नाही लोकांना. मनीषा कशी आहे? जयश्री कशा आहात तुम्ही? किती छान वाटतं गं इथे सकाळी तुम्हाला सगळ्यांना पण खूप छान वाटतं. माझ्या इथे पहाटे सकाळी 5:30 वाजले. हो, आणि मला ते पहाटे उठलं की इतकं प्रसन्न वाटतं, सगळ्यांचे आवाज ऐकून आणि सगळ्यांना बघून खूप छान वाटतं. सगळा दिवस इतका छान जातो. बघूया. आणि ना सगळं दिवसभर त्या वातावरणातच आपण राहतो नाही का. किती छान वाटतं गं. खरंच खूप प्रसन्न वाटतं भेटलं की. हो ना, खरंय. आता आवाज कमी झालाय का? नाही रे, येतोच आहे मला. हा, मला माझं आवाज कमी आहे. आपण बघू बरं, म्यूट करून सगळ्यांनी करून मग एकेकीने. मागच्या वेळेला ना तुझा माईक खूप मोठा होता तर खूप कमी केल्यावर आवाज यायचा लागला ना, म्हणून आता मी ऑडिओ कमी केलाय तो. हे बघ, अजूनही कमी करते, अजूनही कमी केलं. मी म्यूट करते बरं का. मला वाटतं आपण पूर्ण वेळ म्हणजे तिला प्रश्न विचारण्यापुरता म्यूट करू आणि मग म्यूट करू, असं करूया नाही का? सुरुवात करायची का? हो, अजून 5 मिनिटं. सगळ्या तयार आहेत? हो, चला. मैत्रिणींनो, सगळ्यांना संध्याकाळ सगळ्यांची छान झालेली असेल. सगळ्यांना बघून आनंद वाटतो. मेघा, गुड मॉर्निंग तुला. तेथे खरं माझे जुळत ही कविता आठवते मला बोरकरांची. मी आठवली की मनोमन अनेक विचारांची मनामध्ये जमा होते. जगातील सगळ्यात उंच युद्ध क्षेत्र हे सियाचीन आहे. सियाचीन या शब्दाचा अर्थ गुलाबों की घाटी. जरी एवढे गुलाबों की घाटी म्हणजे गुलाबांनी गच्च भरलेला प्रदेश, पण त्याचे काटेही तितकेच जबरदस्त आहेत. बर्फाचं रेगिस्तान असं सियाचीनला म्हटलं जातं. तिथे -40 ते -70 अशा तऱ्हेचं टेम्परेचर असतं. म्हणजे ऑक्सिजन लेवल तर तिथे हवेतला ऑक्सिजन खूप कमी असतो. पाण्याची कमतरता असते. 5000 मीटर पेक्षाही हे उंच क्षेत्र आहे. काराकोरम रेंज असे याला म्हणतात. आणि इथे आपल्या भारताची बॉर्डर आहे आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी भारत आपल्या शूरवीर सैनिकांना तिथे ट्रेन करून पाठवलं जातं. त्यामुळे तिथे जायचं म्हणजे एकच मंत्र आहे, सेल्फ मोटिवेशन किंवा सेल्फ बिलीफ. याच्यावरच ही लोक जगतात. मिलिटरी नेहमीच गावापासून लांब असते, त्यामुळे तिथेही काही रिस्ट्रिक्शन्स असतात. आपल्यातलीच उज्ज्वला करंदीकर, आता मेहेंदळी, तिचं मी या आजच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आणि अर्थ आपल्या बकुळीच्या हारातलं फुल सांगते.
उज्ज्वला, मनापासून स्वागत. लग्नानंतर तिचे मिस्टर निर्देशमध्ये तुझा आवाज येत नाहीये. मी बोलतीये, येतोय का आता? हा, आता येतोय. लग्नानंतर तिचे मिस्टर मिलिटरीमध्ये ग्रुप कॅप्टन होते. आता मिलिटरी म्हटलं की बदल्या या अपरिहार्य आहेत. लेह, लडाख, आसाम, सियाचीन, अरुणाचल प्रदेश, बंगलोर ते फ्रान्स अशा अनेक ठिकाणी तिचा प्रवास झालेला आहे आणि अनेक ठिकाणचे अनुभवही तिच्या गाठी आहेत. आज मी जास्त काहीही न बोलता आपल्याला आपली उज्ज्वला सगळे तिचे अनुभव आज ती सांगेल. आपण उज्ज्वलाला प्रश्न विचारून सुरुवात करूया. उज्ज्वला, लग्नानंतरचा प्रवास कसा झाला? कुठे पहिलं पोस्टिंग होतं? पहिल्या पोस्टिंग पासून या विशेष ठिकाणच्या पोस्टिंग पर्यंतचे विशेष अनुभव आज आम्हाला ऐकायचे. आणि जमलं तर तू सांगतेनच, पण तुझे यजमानही तू सांगते. आम्हाला त्यांच्याकडूनही ऐकायला आवडेल. त्यांनी या विषयावर एक पुस्तकही लिहिलेलं आहे. त्याची माहिती जरा तू तुझ्या सांगण्यामध्ये कर. आता उज्ज्वला आपल्याला सगळी माहिती सांगेल. नमस्कार मैत्रिणींनो. माझ्या एअरफोर्स मधल्या प्रवासाला सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला थोडी बॅकग्राऊंड सांगते. SSC झाल्यावर मी BMCC जॉईन केलं आणि 74 साली B.Com झाले. नंतर लक्ष्मी रोडच्या एका इंजिनिअरिंग कंपनीमध्ये, वेस्टर्न इंडिया रेडिएटर्स या इंजिनिअरिंग कंपनीमध्ये अकाउंटंटची नोकरी करत होते. पुढे CA करायची इच्छा होती आणि ऑफिस संपल्यावर संध्याकाळी भालपा केळकरांच्या प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन म्हणजे PDA मध्ये प्रेमा तुझा रंग कसा या नाटकाच्या प्रॅक्टिससाठी जात होते. माझ्या नकळत माझ्या आजीने माझी पत्रिका आणि माहिती तिच्या नातेवाईकांना पाठवायला सुरुवात केली होती. कारण माझी आई 73 साली गेल्यामुळे माझ्या आजीला असं वाटत होतं की माझं लग्न तिच्या डोळ्यात देखत व्हावं. एक दिवशी अचानक करंदीकर आमच्या घरी मित्राला घेऊन आले. तो दिवस 30 मे 75 होता. 31 मेला त्यांच्या आई वडिलांची भेट झाली आणि 1 जूनला साखरपुडा झाला. 10 जून 75 ला लग्न झालं. हे सगळं इतक्या घाई गडबडीत झालं कारण त्यांची सुट्टी संपत आली होती आणि पुढची सुट्टी एकदम पुढच्या वर्षी मिळाली असती. कारण ते एअरफोर्स मध्ये हेलिकॉप्टर पायलट होते, तेव्हा फ्लाईट लेफ्टनंट होते. माझा पहिला लांबचा प्रवास हा लग्नानंतरच झाला, तो म्हणजे पुणे सहारनपूर. तोपर्यंत पुणे मुंबई हा प्रवास झाला होता. तुळशीबागेतून स्वयंपाकाला लागणारी सगळी भांडी कुंडी, कुकर, डबे वगैरे सगळं घेऊन 2 मोठ्या मोठ्या ट्रंकांमध्ये भरून आम्ही प्रवासाला निघालो. त्या ट्रंका बघून माझ्या वडिलांनी त्यांना आग्र्याहून सुटका असं नाव दिलं. इतक्या त्या मोठ्या होत्या ट्रंका. सहारनपूरला पोहोचल्यावर टॅक्सीने आम्ही एअरफोर्स स्टेशनला जायला निघालो आणि अंबाला हायवेच होता तो. तर तिथे मला एक आश्चर्यकारक दृश्य दिसलं. ते म्हणजे लोक बसच्या टपावर बसून प्रवास करत होते. म्हणजे बस पूर्ण भरलेली होती, स्टँडिंगही होते आणि टपावर, म्हणजे पुण्याला मी हे दृश्य कधीच पाहिलं नव्हतं की लोक बसच्या टपावर, पण तितकीच गर्दी, जितकी बसमध्ये गर्दी तितकीच वरती गर्दी, आणि मस्तपैकी ते प्रवास करत होते. म्हटलं हा काय प्रकार आहे? तर हे म्हणाले इथे लोक असेच करतात प्रवास. मुंबईची लोक डोळ्यासमोर आली. कॅम्प मध्ये आम्हाला सेमी फर्निश्ड घर मिळालं. म्हणजे सोफा, कपाट, पलंग, टेबल खुर्च्या असं सगळं मिळतं आणि फ्रीज, मिक्सर, AC किंवा कूलर, गाद्या वगैरे हे आपलं स्वतःच असतं. इथे नवीन लग्न झालेल्या जोडप्याला किंवा नवीन पोस्टिंग वर आलेल्या ऑफिसरला वेलकम पार्टी असते. तसं कोणी पोस्टिंग वर जात असेल तर त्या जाणाऱ्या ऑफिसरला फेअरवेल पार्टी असते.
सर्व्हिसेसमध्ये बायकांना खूप मान देतात. लेडीज फर्स्ट ह्या नियमाप्रमाणे बायका आल्या की सगळे ऑफिसर्स उठून उभे राहतात. त्यांना आधी बसायला सांगतात, गुड इव्हनिंग किंवा गुड मॉर्निंग वगैरे विश करतात आणि सॉफ्ट ड्रिंक, स्नॅक्स किंवा जेवण हे बायकांना आधी सर्व करतात आणि ऑफिसर्सना नंतर सर्व करतात. आता मी पुण्यातली शनिवार पेठेतली 2 लांब वेण्या, 2 खांद्यावरनं पदर, कोणी आलं तर उठून उभं राहायचं, मोठ्या माणसांना नमस्कार करायचं, ह्या सगळ्या संस्कृतीत मी वाढलेली, ते सगळं बाजूला ठेवून एअरफोर्स मधल्या सगळ्या पद्धती शिकायला लागल्या. त्यातून सगळे ऑफिसर. दडपण आलं का तुझं तेव्हा? नाही, तसं काही दडपण आलं नाही, कारण सगळे खेळीमेळीचं वातावरण असतं, त्यामुळे सगळे ऍडजस्ट करून घेतात, अकोमोडेट करतात आणि तेवढं अंडरस्टँडिंग असतंच. पूर्वी कम्युनिकेशन चांगलं नसायचं, त्यामुळे फोन लागायचे नाही, लागलं तरी ऐकू यायचं नाही, खूप ओरडायला लागायचं. पत्र लिहिलं तर पोचायला 15 दिवस आणि त्याचं उत्तर यायला 15 दिवस, अशी परिस्थिती असायची. स्टेशनवर एखादाच मराठी ऑफिसर असायचा आणि त्याची बायको मराठी असेलच असं नाही, त्यामुळे सगळ्यांशी इंग्लिश आणि हिंदीतच बोलणं व्हायचं. सहारणपूरला उन्हाळा खूप असायचा. एकदा स्वयंपाक करताना खूप उकडत होतं, म्हणून मी स्वयंपाकघराचा मागचा दरवाजा उघडा टाकला होता. मागे सगळं जंगल होतं. तर जेवणाच्या वासानी एक कोल्हा माझ्या स्वयंपाकघराच्या दाराशी येऊन बसला होता. तो अनुभव इतका धक्कादायक, कल्पनेच्या पलीकडचा होता. म्हणजे पुण्याला राहून स्वयंपाकघराच्या दाराशी कोल्हा येऊ शकतो हे कधी कल्पनाच केली नव्हती. तर मिस्टरांनी जोरजोरात पाय आपटून ओरडून आवाज केला आणि तो पळून गेला. पण त्यानंतर मी तो मागचा दरवाजा कधी उघडा टाकला नाही. एअरफोर्स मध्ये सगळेच जण आपापल्या नातेवाईकांपासून दूर असतात, त्यामुळे सगळे एकमेकांशी खूप आपुलकीने वागतात, एकमेकांची विचारपूस करतात, मदत आणि मार्गदर्शन करतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बायकांना जेव्हा कळलं की मला आई नाही, तेव्हा त्यांनी सगळ्यांनी मला अतिशय प्रेमाने, मोठ्या बहिणीच्या मायेने मार्गदर्शन केले, माझी काळजी घेतली. आमच्या लेडीज क्लबच्या मीटिंग्स व्हायच्या महिन्यातनं एकदा. तर तेव्हा एकदा इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन मेडिसिनच्या डॉक्टरांनी मार्गदर्शनपर भाषण केलं होतं. त्यात पायलटचा मेडिकल फिटनेस हा बायकोच्या हातात आहे, तो कसा सांभाळता येईल हे सांगितलं. त्याचा पुढे नेहमीच उपयोग झाला. आता आपल्याला सगळ्या डाएटच्या फॅटमुळे माहितीच आहे, पण तेव्हा कार्बोहायड्रेट्स कमी खायचे, प्रोटीन्स आणि विटॅमिन्स जास्त खायचे, पोर्शन्स कसे करायचे वगैरे त्यांनी खूप छान समजावून सांगितलं. आणि त्यामुळे ह्यांचा फिटनेस थ्रू आउट मला मेंटेन करता आला. म्हणजे अगदी रिटायर होईपर्यंत सगळे पॅरामीटर्स त्यांचे व्यवस्थित यायचे आणि डॉक्टर नेहमी म्हणायचे की तुमचे सगळे पॅरामीटर्स बरोबर कसे. तर हे मग माझ्यासमोर किटकिट करायचे की तुम्हाला हेच खायला लावते, तेच करायला लावत, पण डॉक्टरच्या समोर कबुली जबाब द्यायचे की माझ्या बायकोमुळे माझा एकदा रविवारला जोडून 2 दिवस सुट्टी घेऊन आम्ही डेहराडून मसुरीला जायचं ठरवलं. सगळी तयारी झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं ठरलं. आदल्या दिवशी संध्याकाळी कमांडिंग ऑफिसरनी येऊन सांगितलं की हेलिकॉप्टर घेऊन श्रीनगरला जायचे आहे. दिल्लीहून करंदीकरांना नावाने बोलवले आहे. इंदिरा गांधींना फॅमिली सकट श्रीनगरमध्ये फिरायचं होतं सुट्ट्यांमध्ये. त्यामुळे मी आपली घरी बसले आणि इंदिरा गांधींना घेऊन हे फिरत होते श्रीनगर. आणि त्यावेळेला इंदिरा गांधींबरोबर राजीव गांधी. तुमचं पोस्टिंग कुठे होतं? सहारणपूरला. पहिलं पोस्टिंग सहारणपूरला. त्यावेळेची 75 साली. सहारणपूर आहे कुठे? हिमाचल प्रदेश काहीच कल्पना. सहारणपूर म्हणजे युपी मध्ये आहे. युपी मध्ये. तर तेव्हा
आमचे प्लॅन्स आणि आमच्या इच्छा बाजूला ठेवून ड्युटी फर्स्ट हे मी शिकले. कारण जेव्हा सीओ आला तेव्हा आम्ही एका शब्दानेही मीच का जायचं असं अजिबात म्हटलं नाही. हे म्हणाले ओके मी जातो. ताबडतोब बॅग पॅक केलेलीच होती ती दुसऱ्या दिवशी उचलून माझ्या बरोबर जाण्याऐवजी इंदिरा गांधींबरोबर गेले. पण एखाद्या रविवारी जेव्हा ड्युटी किंवा फ्लाईंग नसेल तेव्हा मग कधी पिकनिक, कधी तंबोला म्हणजे हाऊसी, मेसमध्ये गेम्स किंवा पार्टी असं काहीतरी असायचं. एअरफोर्सच्या कुठल्याच विमानात बायकोला बसायला परवानगी नसते. फक्त खूप वरिष्ठ अधिकारी म्हणजे चीफ किंवा सीएनसी असे जेव्हा ऑफिशियल व्हिजिटवर जातात तेव्हा फक्त बायकोला घेऊन जायची परवानगी असते. मला मात्र मी एवढी ज्युनियर होते म्हणजे नुकतंच लग्न झालं होतं. तर हेलिकॉप्टर चालवताना शेजारी बसून फिरायचा योग आला ह्यांच्या बरोबर. कारण काय झालं, एकदा युपी गव्हर्नमेंटचं हेलिकॉप्टर काही कारणांनी लँड झालं होतं आणि ते दुसऱ्या दिवशी परत जाणार होतं. त्याचा पायलट आमच्याकडे जेवायला आला, तो ह्यांचा कोर्समेटच होता. तेव्हा त्या विमानातून चक्कर मारायची ठरवली. त्याप्रमाणे आम्ही सकाळी लवकर गेलो आणि मिस्टरांनी फ्लाईंग करताना आम्ही शेजारी बसून चक्कर मारून परत लँड केलं. नंतर तो मिस्टर विमान घेऊन गेला. तर अशा तऱ्हेने माझं जे स्वप्न होतं यांच्या बरोबर फ्लाईंग करायचं ते पहिल्याच स्टेशनवर सत्यात उतरलं. तिथे मी सांगितल्याप्रमाणे एअरफोर्स स्टेशनवर खूप खेळीमेळीचं वातावरण असतं आणि त्यातनं आमचं नुकतंच लग्न झाल्यामुळे आम्हाला तर सारखे खूप चिडवायचे सगळे. तर एकदा ह्यांची प्रोफिशियन्सी चेकसाठी दिल्लीहून एक टीम आली होती आणि त्याच्यात ह्यांचं फ्लाईंग प्रोफिशियन्सी सगळ्या पायलट्सची आणि प्रमोशन एक्झाम असं दोन्ही होतं. तर तेव्हा मी ह्यांना बजावून सांगितलं होतं की तुम्ही या परीक्षेत पास झालंच पाहिजे, व्यवस्थित अभ्यास करा, कारण तुम्ही नापास झालात तर सगळा ठपका माझ्यावर येईल आणि सगळे मला चिडवतील की बायकोनी अभ्यास करू दिला नाही म्हणून. त्यामुळे मी यांना अभ्यासाला बसवायची. आणि मजा म्हणजे सगळ्या पायलट सगळ्या स्टेशनमध्ये जितके लोक ऑफिसर्स बसले होते परीक्षेला आणि फ्लाईंगच्या त्याच्यात सगळ्यात हे फक्त पास झाले. त्यांची प्रमोशन एक्झाम पण क्लिअर झाली आणि फ्लाईंगची कॅटेगरी पण अपग्रेड झाली. तरी मला चिडवायचं सोडलं नाहीच. ते म्हणाले की अच्छा वाईफ बहुत पढाई करवाती है. काही करून चिडवायचं ते सोडत नाही. 75 साली असा ट्रेंड होता की लग्नानंतर 2-3 वर्ष तरी मूल नको. परंतु पायलटचे करिअर हे मेडिकल फिटनेसवर अवलंबून असल्यामुळे आम्ही ठरवलं की लवकर मुलं झालेली बरी, म्हणजे लवकर मोठी आणि स्वतंत्र होतील. त्याप्रमाणे माझी पहिली डिलिव्हरी जून 76ला होती. तेव्हा मी पुण्याला माहेरी गेले. मला घरी सोडून मिस्टर सहारनपूरला गेले. दोन्ही एक्झाम्स क्लिअर केल्यामुळे ह्यांची फ्लाइंग इन्स्ट्रक्टर म्हणूनच्या कोर्सला त्यांची बदली झाली. म्हणजे जून 76ला मला मुलगा झाला आणि ह्यांची बदली मद्रासला झाली फ्लाइंग इन्स्ट्रक्टरच्या कोर्ससाठी. नंतर मी 4 महिन्याच्या बाळाला घेऊन नोव्हेंबरमध्ये पहिला विमान प्रवास एकटीने केला आणि त्यांना मद्रासला जॉईन झाले. मद्रासला 3च महिने होते, कारण तो कोर्स संपल्यावर यांची बदली बिदारला झाली आणि ते फ्लाइंग इन्स्ट्रक्टर म्हणून त्यांनी 3 कोर्सेसना पायलट ट्रेनिंग करून सोलो पाठवलं. बिदार ही बहामनी राज्याची, म्हणजे ती हैदराबादच्या जवळ आहे, पण बहामनी राज्याची राजधानी होती पूर्वी आणि डिग्री वर्क साठी पण प्रसिद्ध आहे. तर तिथे एक वेगळाच अनुभव आला. आम्ही गावात पिक्चर पाहायला गेलो होतो तेव्हा बुरखाधारी जनान्याची वेगळी रांग तिकीट काढायला होती आणि पिक्चर हॉलमध्ये त्यांची बसायची सोय पण वेगळी होती जागा. मी मात्र जनाना रांगेत उभं राहून बाल्कनीचं तिकीट काढायची आणि मग आम्ही बाल्कनीत जाऊन बसायचो पिक्चर पाहायला. पण हा जनाना रांग वगैरे हा प्रकार आपल्याकडे कधी पाहिला नव्हता, तो तिथे पहिल्यांदा पाहिला.
काही भीती वगैरे वाटली का त्यावेळेला? काही भीती वाटली? हा? बरेच मुसलमान कम्युनिटी जास्त म्हणून भीती वाटली का? नाही, तसं आम्ही गावात राहायचो नाही, फक्त पिक्चर पाहायला जायचो. तेवढंच. एअरपोर्ट स्टेशन दूरच होतं ना, त्यामुळे तसं गावात काही म्हणजे सगळे टोटल मूर्खा दाखवत आणि तो एकटे बिन मूर्खाची तुला असं प्रेशर नाही का आलं की आपल्याला? सुरुवातीला मी पहिल्यांदा जेव्हा त्या मूर्खधारी लोकांच्या रांगेत उभे राहिले तेव्हा मला शंका असायची की या मूर्खाच्या आड नक्की कोण आहे. पण काही नाही, मग सवय झाली. बिदारला आम्ही 1.5 वर्ष होतो आणि तिथे माझी मुलगी पण झाली आणि मग जुलै 78ला आमची बदली तेजपूरला झाली. तेव्हा 2 लहान मुलं, ट्रंका, फ्रीज, स्कूटर असं सगळं सामान घेऊन आम्ही निघालो. आणि डायरेक्ट ट्रेन नव्हती, डायरेक्ट फ्लाईटही नव्हती. फ्लाईट पण 4 वेळा बदलायला लागली असती, 4 दिवसाची असतो. पण इन बिटवीन कुठे राहायचं 2 लहान मुलांना घेऊन हा प्रश्न होता. त्यामुळे आम्ही ट्रेनने जायचं ठरवलं की एकदा ट्रेन मध्ये बसलं की मग प्रश्न येत नाही कुठे राहायचं आणि कुठे हे करायचं म्हणून. पण आम्हाला 5 वेळा ट्रेन बदलायला लागली. बिदार हैदराबाद, हैदराबाद सिकंदराबाद, सिकंदराबाद कलकत्ता, तिथून मीटर गेजला बोंगाईगावला बदललं मीटर गेज, मग गुवाहाटी आणि मग तेच. मी जुन्या मऊ कॉटनच्या साड्यांचे आणि चादरींचे डिस्पोजेबल डायपर्स करून घेतले होते तेव्हा, कारण तेव्हा काही अवेलेबल नव्हते डिस्पोजेबल डायपर्स, कारण ते ट्रेनमध्ये धुणं शक्यच नव्हतं. 78 साली लोकांची नीतिमत्ता मात्र चांगली होती. कुठल्याही रिझर्वेशन शिवाय आम्हाला जागा मिळत गेली. लोक चांगले मदत करणारे मिळाले. परिसरातला एक अधिकारी कुटुंबाला घेऊन चालला आहे हे बघून कोणी त्रास दिला. प्रवासात सुद्धा मुलीचा युनिफॉर्म घालायला लागत नाही, ते सिव्हिल मध्ये जायचं. ते युनिफॉर्म घालायला लागतो तो नॉन ऑफिसर्स जे असतात ना त्या लोकांना घालायला लागतो. जवान आणि मेन ह्या लोकांना, ऑफिसर्सना घालायला लागत नाही. ट्रेन तेजपूरला पोहोचली तेव्हा आम्ही गाढ झोपेत होतो, कारण पहाटेचे 4:30 वाजले होते. चक्क उजाडलं होतं. एक ऑफिसर मोठी गाडी घेऊन आला होता आणि त्यांनी ह्यांना हलवून उठवलं. 5 दिवस ट्रेन मध्ये प्रवास केल्यावर घरी बसल्यावर सुद्धा आपण हलतोय असा भास व्हायचा. सारखं ते अशी जी लॅटरल मुवमेंट असते ना ती घरी बसल्यावर पण असं जाणवायचं की आपण हलतोय. पहिले 8 दिवस जेवायची आमंत्रणं होती, त्यामुळे स्वयंपाक करावा लागला नाही. बॉक्सेस उघडून सामान लावायला, घर लावायला वेळ मिळाला. आणि 2 लहान मुलांच्यामुळे पटापट काहीच करता येत नव्हतं. तेजपूरचा कॅम्प चांगला होता, घर पण चांगलं मिळालं. माझ्या घराच्या खिडकीतनं हिमालयाची बर्फाच्छादित शिखरांची रांग दिसायची. मस्त वाटायचं. रोज एकदा तरी दर्शन घ्यायची मी त्याचं. गराज मध्ये रिकाम्या ट्रंका एका बाजूला आणि स्कूटर एका बाजूला ठेवता आली. घराच्या मागे पुढे पण भरपूर मोकळी जागा होती, त्यामुळे माझी फुलझाडं, भाजीपाला वगैरे लावायची हौस पण करता आली. तिथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मध्यम आकाराची हिरवीगार झाडं होती, पण कुठली झाडं हे ओळखू आलं नाही. कधी पाहिली नव्हती अशी झाडं. जून महिन्यात जेव्हा ती लाल लाल रंगाच्या लिचीनी लगडली तेव्हा लक्षात आलं की ही लिचीची झाडं आहेत. आणि तेव्हा आम्हाला 5 रुपयाला 100 लिची मिळायच्या. त्या मी अशा किचनच्या हँडलला लटकवून ठेवायची आणि मुलं येता जाता खायची ती. एकदा मुलं गराजमध्ये खेळत होती, त्यांना बोलवायला मी गेले आणि तिथेच थिजून उभे राहिले. त्यांच्या मागे 2.5-3 फूट लांबीची काळ्या क्रेट नावाच्या अत्यंत विषारी सापाची 2 पिल्लं फणा काढून बसली होती. मी मुलांना हळूच घरात बोलवलं. नंतर माझ्याकडे एक छोट्या तलवारीसारखं एक सरळ हत्यार होतं, ते घेऊन बाहेर गेलं.
ती पिल्लं खूप चपळ होती, सारखी इकडून तिकडे पळत होती, पण ती पिल्लं असल्यामुळे जोडीने राहत होती, एक इकडे एक तिकडे असं पळत नव्हते. पण त्यांच्या मागे इकडून तिकडे करून मी घामाघूम झाले. पण ती ट्रंकांच्या मागे जाऊन लपायच्या आत त्यांना मारणं जरुरीचं होतं, कारण माझी मुलं नेहमी तिथे खेळायची आणि ती कधी माहित नाही कधीतरी चावली तर काय करायचं. त्यामुळे खूप धडपड करून शेवटी मारलं एकदाच मी त्यांना आणि हुश्श झालं मला. तर आमच्या पूर्ण स्टेशन आई वडील तिथे नव्हते, ती 2 पिल्लच दिसली मला. नंतर 2-3 दिवसांनी एक मोठी काळी नागिण जवळजवळ 8 फूट मोठी तिथे चक्रा मारत असताना मला दिसली होती. तेव्हा मात्र मी तिला खरोखर सॉरी म्हटलं मनापासून की माझ्या मुलांच्या रक्षणासाठी मी तिची पिल्ल मारली. एकदा सकाळी लवकर टेक ऑफ करून हे पूर्वेकडील एका एअरफोर्स स्टेशनवर काही कामासाठी जाताना मला सांगितलं की मी दुपारपर्यंत परत येतो. दुपार होऊन गेली, संध्याकाळ झाली तरी आले नाही, म्हणून मला काळजी वाटायला लागली. थोड्या वेळात एक ऑफिसर सांगायला आला की तिथलं हवामान अतिशय बिघडलं आहे आणि त्यामुळे त्यांना येता येत नाही. हवामान क्लिअर झालं की ते येतील. तिथे खूप मोठ्या प्रमाणात ढग, विजांचा कडकडाट, पाऊस असं सगळं चालू होतं. दोघंही पायलट आणि को पायलट दुपारपर्यंत परत यायचं म्हणून कुठलेच कपडे, टूथब्रश काहीच न घेता गेले होते. त्यामुळे तिथल्याच दुकानातनं जे मिळेल ते सामान घेऊन त्यांना 8 दिवस तिथे राहायला लागलं. 8 दिवस इतकी वाईट वेदर असतं ना, एकदा ते आलं आणि असं बसलं ना की ते हलत नाही वेदर. अतिशय दमट हवा असते आणि तिथे पाऊस एकदा पडायला लागला की. तेजपूरचं स्टेशन खूप मोठं होतं, 4 स्क्वॅड्रन होते, शिवाय इतर ग्राउंड ड्युटी ऑफिसर्स, डॉक्टर्स, इंजिनियर्स, मेट सेक्शन, ऍडमिनिस्ट्रेशन, एटीसी असे बरंच मोठं स्टेशन होतं. तर तिथल्या लेडीज क्लबची मी सेक्रेटरी झाले, त्यामुळे मीटिंग अरेंज करायच्या, मेन्यू ठरवायचा, सर्क्युलर काढायचे, मिनिट्स लिहायचे, अकाउंट्स मेंटेन करायचे, या सगळ्याचा अनुभव मिळाला. तसेच वेगवेगळी डेमॉन्स्ट्रेशन्स ठेवायची, हजबंड नाईट प्लॅनिंग करायचं, गेम्स किंवा कुकरी कॉम्पिटिशन ठेवायचं, असं पण सगळं करता आलं. एकदा आम्ही सुट्टीला आलेलं असताना तार आली की सुट्टी कॅन्सल झाली आहे, ताबडतोब ड्युटीवर या. आम्ही परत तेजपूरला गेल्यावर कळलं की फ्रान्समध्ये असलेल्या टेस्ट पायलट कोर्ससाठी यांचं सिलेक्शन झालं आहे. त्याआधी बेंगलोरला ते सुद्धा ते फ्लाइंग टॉप कॅटेगरीचं फ्लाइंग त्यांची मिळाली आणि QFI झाले, त्यामुळे मग हे पुढचं सगळं शक्य झालं. तर बेंगलोरला 3 महिन्याचा कोर्स करायला त्यांना जायचं आहे. जाताना हे मला सांगून गेले की बॉक्सेस बनवून पॅकिंग करून तयार राहा. म्हणजे किती सोपं असतं ना सांगणं, स्वतः गेले तयार राहा. मी आणि मुलं तेजपूरलाच राहिलो. मग लाकूड घेऊन सुताराला बोलवून किती मापाच्या किती पेट्या बनवायच्या ते त्याला समजावून सांगितलं आणि त्याच्याकडनं बनवून घेतल्या. त्यानंतर बरीचशी सामानाची बांधाबांध केली. टेस्ट पायलट कोर्स हे पोस्टिंग नव्हतं, त्यामुळे ह्यांना एकट्यालाच जायचं होतं. त्यामुळे सामान तिथेच हँगरमध्ये ठेवलं. हँगर म्हणजे जिथे विमानं ठेवतात ना, ते खूप मोठी हँगर एरिया, एका बाजूला कोपऱ्यात आपलं सामान मावू शकतं. तर असं सामान तिथेच ठेवलं आणि मला व मुलांना पुण्याला सोडून हे दिल्लीला गेले आणि तिथून पुढे फ्रान्सला गेले. ते सप्टेंबर 80 मध्ये. मी पुण्यात मुलांना KG मध्ये घातलं. नंतर माझा पासपोर्ट बनवून घेतला आणि जून 81 मध्ये एकटीच पॅरिसला गेले. मुलांना पुण्याला सासू सासऱ्यांकडे ठेवलं होतं. फ्रेंच पायलट्सच्या बायकांसाठी मी पुण्याहून साडी, ब्लाऊज, परकर वगैरे घेऊन गेले होते आणि तिथल्या लेडीज क्लब मध्ये साडी नेसायचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं, पोळ्या कशा करायच्या ते डेमॉन्स्ट्रेशन दिलं, थोडं तोडकं मोडकं फ्रेंच बोलायला शिकले.
रोज एक एक फ्रेंच बाई म्हणजे ह्यांच्या बरोबरच्या सगळ्या पायलट्सच्या बायका एकेका गाडीतनं मला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन जायच्या. तर असंच एकदा एका गावाच्या आठवडी बाजारात फिरताना मला बेसन, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या असं सगळं मिळालं. या गोष्टी तेव्हा दुकानात मिळायच्या नाहीत. मग मी गेस्ट हाऊसवर जाऊन चक्क पिठलं केलं. तेव्हा ह्यांना खूपच आश्चर्य वाटलं आणि कौतुक वाटलं. हे कसं काय, तुला कुठे मिळालं, तू कशी बोललीस त्या स्टॉलवर? भयंकर प्रश्न यांना पडले. मी फक्त काही नाही, मी ते एक पुस्तक होतं इंग्लिश टू फ्रेंच. त्याच्यातनं मी कसे तरी उच्चार ते भयानक असतात फ्रेंच मधले, स्पेलिंग प्रमाणे काहीच नसतं. तरी मग कधी मला नाही उच्चार जमला तर मी ते पुस्तक त्याला दाखवायची. त्याला मग मी म्हणायची हे काय आहे, गुते. गुते म्हणजे मला चव दे. मग ते बेसनाची चव घेतल्यावर मग म्हटलं की हा मला हे थोडं पॅक करून दे, मग ते थोडं दे. असं करून थोडं थोडं सगळं घेऊन मग ते किती पैसे झाले वगैरे ते थोडंफार मी शिकले होते. ते डीलिंग झाल्यावर मी ते घरी येऊन जेव्हा पिठलं केलं ह्यांना फारच आश्चर्य वाटलं की तुला कसं काय जमलं करायला. मी 1 महिनाच होते फ्रान्समध्ये, नंतर पुण्याला परत आले कारण मुलं होती ना इथे. आणि ह्यांचा टेस्ट पायलटचा कोर्स संपल्यावर, बाय द वे टेस्ट पायलट कोर्स मध्ये हे पहिले आले बरं का फ्लाइंग मध्ये. तिथे 11 महिन्याचा कोर्स होता तो टेस्ट. आणि तो ते मुद्दाम 1 वर्षाचा ठेवत नाहीत कारण 1 वर्षाचा कोर्स म्हणजे पोस्टिंग होतं आणि मग त्यांना ते सगळ्या फॅमिलीची सगळ्यांची अरेंजमेंट करायला लागते. म्हणून तिथल्या त्यांच्या ते फक्त 11 महिन्याचा कोर्स ठेवतात. आणि सगळ्या नॅशनॅलिटीचे लोक तिथे येतात. म्हणजे युरोप मधनं, ऑस्ट्रेलिया, मेक्सिको, अर्जेंटिना, ब्रिटिश, नंतर आपले इंडियन, सगळीकडचे लोक तिथे येतात कोर्ससाठी. आणि त्या सगळ्यांच्यात हे फर्स्ट आले फ्लाइंग मध्ये. आणि ते आरटी वगैरे ते सगळंच फ्रेंच मध्ये बोलायला लागतं ना. तर आणखीन तिथे काय काय किस्से झाले ते नंतर हे सांगतील तुम्हाला, मी सांगत नाही. तर तिथे मग त्यांचा टेस्ट पायलटचा कोर्स संपल्यावर जुलै 81 मध्ये आमची बंगलोरला बदली झाली. तर पहिल्या 5 वर्षात 6 बदल्या झाल्यामुळे मुलांना लगेच सेंट्रल स्कूलमध्ये आणि आर्मी स्कूलमध्ये ऍडमिशन मिळाली. म्हणजे बघ ना, 75 ते 80 आमच्या 6 बदल्या झाल्या. तर बँगलोरला असताना मात्र मग आम्हाला सिटी लाईफ एन्जॉय करता आलं कारण तोपर्यंत कॅम्प मध्ये फ्रेंच मध्ये धरलं जातं का फ्रान्स मध्ये काय ती बदली? हो, बदली असंच धरलं जातं कारण चेंज ऑफ रेसिडेन्स ना. तर बँगलोरला असताना आम्हाला सिटी लाईफ एन्जॉय करायला मिळालं. म्हणजे शॉपिंग, सिनेमे, हॉटेलिंग वगैरे करायला मिळालं. तिथे सिल्कच्या साड्या वगैरे पण भरपूर घेतल्या मी. कारण तोपर्यंत कॅम्प लाईफच चालू होतं ना. आता तुझा खजिना आणि प्रत्येक बदलीच्या ठिकाणी 2दा घर बदलायला लागायचं. कारण एकदा टेम्पररी घर, एकदा परमनंट घर असं. मुलं शाळेत जायला लागल्यावर मला थोडा रिकामा वेळ मिळायला लागला. मी एअरपोर्टच्या लायब्ररीतनं पेंटिंग वरची पुस्तकं आणून ऑइल पेंटिंग करायला शिकले. नंतर तिथल्या एका चॅरिटेबल इन्स्टिट्यूट मध्ये मी आठवड्यातनं 2दा विकलांग मुलांना गोष्टी सांगायला, त्यांच्याकडून होमवर्क करून घ्यायला, काही आर्टवर्क करून घ्यायला असं जायची. आणि हे तू करावं असं वाटायला लागलं. रिकामा वेळ होता म्हणून रिकामा वेळ होता म्हणून आणि थोडस सोशल सर्व्हिस करावी अशी वाटलं. मुलं मोठी झाल्यावर मुलांची सगळी खेळणी, नंतर पुस्तकं वगैरे असं सगळं मी त्या तिथल्या इन्स्टिट्यूट मधल्या मुलांना ते सगळं देऊन टाकलं. त्यांच्या डोळ्यातला तो आनंद आणि ती चमक आहे ना, ती मी कधी विसरणार नाही. कारण ती मुलं अशी निग्लेक्टेड असतात, त्यांच्यासाठी कोणी काही करत नाही. त्यामुळे एवढी खेळणी आणि एवढी पुस्तकं मिळाली म्हटल्यावर ते एकदम असलं की माझ्याकडे अगदी बघायला लागले. छान वाटलं मला की चला आपण काहीतरी त्या मुलांसाठी करतो.
बँगलोरमध्ये एक टेस्ट पायलट कोर्स सुरू केला होता. तर तिथे कोर्स करायला येणाऱ्या ऑफिसर्सची पासिंग आउट परेड आणि फॉर्मल सिट डाऊन 5 कोर्स डिनर असायचं. तर त्याचं सगळं प्लॅनिंग, अरेंजमेंट आणि ऑर्गनायझेशन हे पण सगळं मी केलं आणि नवीन पुष्कळ शिकायला मिळालं. मेसचा सगळा स्टाफ मदतीला होताच. त्याच्यानंतर एकदा ऑगस्ट 86 मध्ये नायजेरियाला पोस्टिंग आलं. आम्ही नेहमीप्रमाणे सामान बांधलं आणि नायजेरियाला बाय एअर जायचं म्हणजे फक्त सुटकेसेसच घेऊन जाता येणार. त्यामुळे बाकीचं सामान आम्ही परत हँगरमध्ये ठेवलं आणि 2 वर्षात जे काही सामान खराब झालं असतं म्हणजे फ्रीज किंवा गाडी, स्कूटर, कार्पेट हे सगळं विकून टाकलं. आणि मग आम्ही 4घांची विमानाची तिकीट काढून दिल्लीला पोहोचलो. तिथे कळलं की नायजेरियाची करन्सी डिव्हॅल्यू झाली आहे. त्यामुळे अजून गव्हर्नमेंटचा निर्णय झालेला नाही. बदली काही काळ स्थगित करण्यात आली आहे. तर एअर हेडक्वार्टर्सनी आम्हाला सांगितलं की आता तुम्ही दिल्लीला आलाच आहात तर आम्ही तुमची इथेच बदली करून देतो. परंतु आम्ही असा विचार केला की नवीन ठिकाणी बदली, घर घेणं, सामान हलवणं, मुलांच्या शाळांची ऍडमिशन हे सगळं करेपर्यंत जर नायजेरियाला जायचं ठरलं तर ते फारच अडनिडं होईल. म्हणून मग आम्ही परत बँगलोरला जायचा निर्णय घेतला. कारण तिथे घर, सामान, शाळेत ऍडमिशन सगळंच होतं. आणि ते कसं ते सांगते, कारण दुसऱ्या काही बदल्यांच्या बाबतीत असं झाल्याचं आमच्या कानावर आलं होतं. त्यामुळे आम्ही सावध होतो आणि म्हणून मग मी मुलांची जेव्हा शाळेतनं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट घेताना प्रिन्सिपलना सांगून ठेवलं होतं की समजा आम्ही परत आलो तर मुलांना शाळेत परत घ्याल ना. तेव्हा एका ऑफिसर देऊन ठेवली होती की आम्ही जेव्हा प्रत्यक्ष फ्लाईट मध्ये बसून जाऊ तेव्हाच ते घर हँडओव्हर करायचं, किल्ली द्यायची, तोपर्यंत द्यायची. आम्ही परत आल्यावर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं, अरे वा की तुमचं घर पण आहे, सगळंच आहे, सामान पण इथे आहे, असं सगळं झालं. महिन्यानंतर नायजेरियात कू झाला आहे त्यामुळे बदली कॅन्सल झाल्याचा सिग्नल आला. मग आम्ही अजून बँगलोरमध्ये बँगलोर नंतर आमची बदली मे 88 मध्ये लेहला झाली. मग आम्ही चंदीगडहून लेह फ्लाईटनी तिथे विमानातून उतरल्यावर लगेच समोरच्या गाडीत बसून तयार केलेल्या घरी गेलो. ते 11,500 फुटावरचं स्टेशन आहे लेह आणि तिथून 19,000 फुटावर जवानांना रसद, औषधं, स्नो स्कूटर पोहोचवण्याचं ह्यांचं काम होतं. आणि आजारी किंवा घायाळ सैनिक म्हणजे जखमी सैनिकांना परत आणणं आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं असं पण ह्यांच्यावर जबाबदारी होती. त्यामुळे तिथे आम्हाला अतिशय काळजीपूर्वक राहायला लागायचं. आम्हाला गेल्यावर असं सांगण्यात आलं की इथे अजिबात चालायचं नाही, ऑक्सिजनची कमी आहे, हाय अल्टिट्यूड आहे, त्यामुळे 2-3 दिवस आराम करायचा. मग मेस मधनं जेवण खाण घरी येत होतं, ऑक्सिजन सिलेंडरही ठेवला होता. पण हळूहळू सवय झाल्यावर मग नॉर्मल रुटीन सुरू झालं. मग मुलांची शाळेत ऍडमिशन घेतली. आम्ही गेलो तेव्हा नुकताच उन्हाळा सुरू झाला असल्यामुळे झाडाची नुसती खोडं आणि काड्या वगैरे पाहायला मिळाल्या आणि लगेचच आठवड्याभरात त्याला डायरेक्ट फुलं आली आणि पानं वगैरे नंतर आली. हा सगळा सृष्टीतला बदल पाहण्याचा अनुभवही नवीनच होता. कारण आता पर्यटनामुळे गेल्या 15-20 वर्षात लोक बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हा अनुभव घेऊ शकतात. 88 साली हे सगळं नवीन होतं. हो. आमच्या एअरफोर्सच्या कॅम्पच्या शेजारूनच सिंधू नदी वाहत. तिथे फिरायला जायची आणि देवाचे आभार मानायची की मला इथे नदीचं दर्शन झालं, कारण तिथून पुढे ती पाकिस्तानात जाते. लेह हे नॉन फॅमिली स्टेशन होतं आणि सेपरेटेड फॅमिली क्वार्टर्स चंदीगडला होते. पण हे कमांडिंग ऑफिसर असल्यामुळे
फॅमिलीची राहायची सोय करण्यात आली होती. पण ह्यांनी आम्हाला सांगून ठेवलं होतं की तुमच्यापैकी कुणी आजारी पडलं तर मी सगळ्यांना चंदीगडला पाठवून देईन, कारण माझ्यावर इथे जबाबदारी खूप आहे, तुमच्याकडे लक्ष द्यायला मला जमणार नाही. लकीली आम्ही फिट राहिलो. लेहला जगातलं सगळ्यात उंच एअरपोर्ट, सगळ्यात उंच क्रिकेट ग्राउंड, गॉल्फ कोर्स, हॉस्पिटल असं सगळं होतं. तिथे एक FRL म्हणून फूड रिसर्च लॅबोरेटरी पण आहे. तिथे सगळ्या गोष्टींवर प्रयोग करून नेहमीच्या पेक्षा चौपट पाचपट मोठे मोठे सगळे तयार करतात. म्हणजे फ्लावर, भोपळे, फुलं, फळं, कोंबडे, ससे हे खूप मोठे मोठे असतात तिथे. हे सगळं बघून खूपच अप्रूप वाटलं. आम्ही तिथे मे मध्ये गेलो होतो आणि सप्टेंबर सुरुवातीलाच तिथले लोक म्हणायला लागले की यावर थंडी लवकर पडणार. आम्हाला वाटलं की असं कसं काय, नोव्हेंबर मध्ये थंडी सुरू होते, तुम्ही सप्टेंबर मध्ये कसं म्हणताय? तर ते म्हणाले की तिथे जसं जसं गवत यायला लागतं आणि उगवायला लागतं तसं तसं तिथल्या त्या शेळ्या, मेंढ्या वगैरे सगळ्या चरत चरत वरती जातात, एकदम डोंगराच्या वरती पोचतात. आणि तिथलं गवत संपलं आणि वरती थंडी पडायला लागली की ते चरत चरत परत खाली येतात. तर यावर्षी त्या लवकर खाली आल्या, त्यामुळे लवकर थंडीत पडेल असं त्यांचा तो अंदाज असतो. आणि खरोखरच तसा पहिला हिमवर्षाव 25 सप्टेंबरला झाला. तर त्याच दिवशी जन्मलेलं एक कुत्रीचं पिल्लू आमच्या ऑर्डरीनी 1 महिना त्यासाठी आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की इसका बाप बहुत बडा शिकारी कुत्ता है. आता ल्हासा ऍप्सो ही कुत्री किती लहान आणि बाप इतना बडा शिकारी कुत्ता आहे वगैरे सांगितलं. आम्हाला वाटलं तो असंच काय बोलतोय, आम्हाला जरा आश्चर्यच वाटलं. त्या पिल्लाला घेऊन मी नेहमी फिरायला जात असे. चेन कधीच घातली नाही तरी तो अगदी माझ्या बरोबर चालायचा. एक दिवस सिंधू नदीच्या जवळ गेल्यावर तो धावत पाण्यात गेला. असं काय करतोय असा विचार माझ्या मनात येईपर्यंत एक मोठा मासा पकडून त्यांनी गिळला. त्या माशाची फक्त रुपेरी शेपटी त्याच्या तोंडातनं आत जाताना मला दिसली. नंतर मला कळलं की ट्राउट हे मासे प्रवाहाच्या विरुद्ध येऊन अंडी घालण्याचा तो काळ होता. ते पिल्लू 6 ते 8 महिन्याचं असताना आम्ही फिरून येत होतो तेव्हा थोड्या अंतरावरून मोठ्या ब्राऊन रंगाच्या शिकारी रानटी कुत्र्यांचा एक कळप आमच्या दिशेने येताना दिसला. त्यांचे 2-2.5 इंच मोठे मोठे दात, मानेवरचे केस उभे राहिलेले आणि नजर त्या पिल्लाकडे रोखलेली. एकंदर पवित्रा पाहून हल्ला करायचा होता असे दिसले. मी घाबरले, कारण मी त्याला वाचवायला काहीच करू शकले नसते. पळणेही शक्य नव्हते, कारण काही क्षणातच त्यांनी आम्हाला पकडले असते. त्याला उचलून घेतले असते तर माझ्यावरही हल्ला झाला असता. माझ्या हाडाचा भुगा करायला त्यांना किती वेळ लागला असता, काही सेकंद पुरली असते. पण मला आश्चर्य वाटलं, हे पिल्लू मात्र अजिबात घाबरलेलं दिसलं नाही. त्यानेही आपले छोटे छोटे दात दाखवून मानेवरचे केस उभे करून घशातनं गुरगुर आवाज करायला सुरुवात केली. आता काही खरं नाही, आता नक्कीच हल्ला होणार असा विचार माझ्या मनात आला. मी त्या कुत्र्यांच्या कळपावर नजर ठेवून होतेच, तेवढ्यात ते थबकलेले दिसले. हळूहळू एक एक करून खाली बसायला लागले. काय झालं मी इकडे तिकडे पाहिलं तर तशाच मोठ्या पांढऱ्या रंगाच्या रानटी शिकारी कुत्र्यांचा एक कळप आमच्या दिशेने धावत येताना दिसला. तो कळप आमच्या आजूबाजूला पसरला आणि आमच्या बरोबर चालू लागला. एअरफोर्स स्टेशनच्या गेट मधून आत जाऊन आम्ही आमच्या घरी जाईपर्यंत त्यांनी आम्हाला सोबत केली. त्या पिल्लामध्ये आणि त्या कुत्र्यांमध्ये काही सांकेतिक भाषेत किंवा माणसाच्या कानाला ऐकू न येणाऱ्या आवाजाच्या फ्रिक्वेन्सीमध्ये काही संभाषण झालं असावं का? त्या कळपात त्याचे वडील असावेत का? असे प्रश्न माझ्या मनात येऊन गेले. ते पिल्लूही पांढऱ्या रंगाचं होतं. मग जेव्हा ते मोठं झाल्यावर त्यांच्यासारखंच दणकट आणि उंच झालं तेव्हा मात्र माझी खात्री पटली. हा अनुभव अतिशय रोमांचकारी, भीतीदायक आणि थक्क करणारा होता. आणि त्या अशीच 5-7 मिनिटं गेली आणि रोज सकाळी किती टेक ऑफ्स होत आहेत
आणि दुपारी किती लँडिंग्ज होत आहेत हे ऐकायला माझे कान तयार झाले होते. लवकर अंधार पडायचा, त्यामुळे सकाळी गेलेल्या हेलिकॉप्टर्सनी वेळेवर परत येणे अपेक्षित होते. तिथे दुपारी 3 नंतर हवामान अचानक बदलते. एक दिवस नेहमीप्रमाणे लँडिंगचा आवाज आलाच नाही. मी बाहेर येरझाऱ्या घालू लागले. मान उंचावून दुरून येणारी विमानं दिसतायत का बघायला लागले. काळजी वाटायला लागली. शेवटी अंधार पडला तशी मी आत आले. मुलंही विचारायला लागली, बाबा कसे आले नाहीत अजून. मी शक्य तितक्या शांत आवाजात त्यांना म्हटलं की येतीलच आता. पण मनात धाकधूक होतीच. मुलांचा काय अभ्यास चाललाय बघायचा प्रयत्न केला, पण लक्ष घड्याळाकडे होतेच. अशीच 5-7 मिनिटं गेली आणि अचानक फोन वाजला. माझ्या काळजात धस्स झालं. तरीही शांत आवाजात हॅलो म्हटलं. पलीकडून ATCचा सार्जंट बोलत होता की सर 10-15 मिनिटात लँड करतायत, थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून उशीर झाला. माझा जीव भांड्यात पडला आणि धरून ठेवलेला श्वास हळूहळू सोडला. मुलांना सांगितलं, बाबा येतायत, अभ्यास लवकर संपवा. तिथं गेली आणि अचानक फोन वाजला. माझ्या काळजात धस्स झालं. फोन येतोय एक, मी जरा फोन घेते आणि मग सांगते. हो सर. काय मैत्रिणींनो, रंगून गेलोत ना ऐकण्यात. हो, खूपच वेगळं आहे ना ते अनुभव. हो, वेगळे आहेत आणि रोमांचकारी आहे खरोखरच. हो, खरंच आहे. म्हणजे किती पण तिच्या आयुष्यात भराभर बदल होत गेले आणि 2 लहान मुलांना सांभाळून हो, खरंच. कुठे कुठे हे अवघड आहे आयुष्य सगळं वाटतं. खरंच अवघड आहे. खडतर आहे एकदम. खडतर आहे आणि प्रत्येक ठिकाणी केवढी ऍडजस्टमेंट ग. आली ती आली. खरंय. म्यूट अनम्यूट. नॉर्मली शनिवारी संध्याकाळी मुलाचा कॉल येतो ना अमेरिकेहून, त्याचा कॉल हो. आला. त्याला हो. मी थोड्या वेळाने तुला फोन करते. हो. तर फोन वाजल्यावर माझ्या काळजात धस्स झालं. तरीही शांत आवाजात हॅलो म्हटलं. पलीकडून ATCचा सार्जंट बोलत होता की सर 10-15 मिनिटात लँड करतायत, थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून उशीर झाला. माझा जीव भांड्यात पडला आणि धरून ठेवलेला श्वास हळूहळू सोडला. मुलांना सांगितलं, बाबा येतायत, अभ्यास लवकर संपवा. नंतर हे आल्यावर विचारलं ह्यांना, तेव्हा कळलं की 19,000 फुटावर रसद पोचवायला लँड केलं तेव्हा पाकिस्तानकडून फायरिंग सुरू झालं होतं आणि बॉम्ब शेल्स येणं सुरू झालं. बर्फात शेल पडला की मोठा काळा गोल झालेला दिसायचा, त्यावरून कळायचं की शेलिंग होते. असं एअरक्राफ्टच्या आजूबाजूला पडलेले दिसायचे. डोंगराच्या पलीकडे त्यांना प्रत्यक्ष दिसायचं नाही, पण हेलिकॉप्टरचा आवाज आला की ते आवाजाच्या दिशेने गोळीबार सुरू करायचे. तुला फोटो दाखवायला जमतंय का मी दाखवू? तुला येईल का प्रेझेंटेशन? मी एक बघते, कुठला दाखवायचंय? हा मी सिंधू नदीचा काठाचा एक मिनिट. दिसतोय का? हो दिसत. एक मिनिट दाखवतो. नंतर हे आमच्या एअरफोर्सच्या इथनं ती स्पितूक म्हणून गुंफा होती, ती दिसायची. एका बाजूला ते एअरफोर्सच्या गेटचं हे दिसतंय बघ, तर तिथेच आम्ही राहायचो. आमच्या समोरच ती गुंफा होती. दिसतेय का? एक मिनिट. इंडस रिव्हर. हे नावावरून बौद्ध वाटतंय, तर बौद्ध काही आहे का? बौद्ध आहे, हो, बौद्ध गुंफा होती. तर हे इथे असं हे हेलिकॉप्टर च्या खाली ते रसद पोचवण्याचं किंवा सामान असं घेऊन ते जायचे आणि तिथे ते पोचवायचे. तर ते जो मागचा मोठा डोंगर दिसतोय त्याच्या पलीकडे त्यांची पाकिस्तानांची चौकी होती. तर त्या डोंगराच्या पलीकडनं त्यांना दिसायचं नाही, पण ते तिकडे फायरिंग सुरू करायचे. फार लांब नव्हतं. आणि ही सियाचीन ग्लेशियर.
ह्याचं पण मेंटेनन्स त्यांच्याकडे होता. तिथे पण आपले बेस्ट जवान असायचे. दिसलं काय? हो हो. पण हे काही मला म्हणजे सांगायला पाहिजे. त्या फोटोच्या वेळेला हे काय सिंधू नदी. ही सिंधू नदी. फारच सुंदर आहे ग. हो, सिंधू नदी. आणि तुला काय सियाचीन ग्लेशियर जोर पण म्हणजे त्या पाण्याच्या लाटांवर ज्या लाटा ज्या दिसत आहेत त्याच्यावरून त्याला जोर पुष्कळ आहे असं दिसतं. हो हो, हो, ती कारण उतार येतं ना सगळं. उत्तम आहे आणि अतिशय थंड पाणी, कारण ते हो. सगळं बर्फातूनच येतं. बर्फाचं पाणी आहे ना, हिमालयातूनच उगवतं. ते अगदी खळखळाट करून राहिलं. लेहला पोल्युशन अजिबात नव्हतं, त्यामुळे अतिशय स्वच्छ हवा, स्वच्छ निरभ्र निळे आकाश असं दिसायचं. त्यामुळे चंद्र चांदण्या अतिशय प्रकाशमान आणि अगदी जवळ दिसायच्या. असं वाटायचं की आपण हात लावू शकू. आणि तिथे एक ऍस्ट्रो लॅब म्हणजे ऑब्झर्वेटरी होती. तर तिथल्या त्यांच्या टेलिस्कोप मधनं आम्ही शनीची कल्पना पण आम्हाला पाहायला मिळाली. इतकं छान क्लॅरिटी असायची तिथे. तर असं हे कायम टांगती तलवार असलेलं लाईफ आमचं होतं. आणि लेहला आम्ही साधारण वर्षभर होतो. तिथून मग जुलै 89 साली आमचं मॉरिशसला पोस्टिंग झालं. म्हणजे 11,500 फुटावरच्या वाळवंटी थंड प्रदेशातून एकदम समुद्र सपाटीला, ते सुद्धा दक्षिण गोलार्धात हिरव्यागार पाचीच्या बेटावर जाणं म्हणजे केवढा बदल. बदली झाल्याचं कळल्यावर मुलांचा ऍटलास काढून मॉरिशस कुठे आहे हे आधी शोधून काढले. कारण साधारण माहिती होतं, पण एक्झॅक्ट लोकेशन ऍटलस वरनं कळलं. परत तिथे फक्त सुटकेसेसच घेऊन जाणं शक्य होतं, म्हणून बाकीचं सामान चंदीगडला ठेवलं. नंतर दिल्लीला जाऊन एअर हेडक्वार्टर्स मधून ऑफिशियल पासपोर्ट इश्यू झाले, ब्रीफिंग झालं. म्हणजे तुम्ही आता इंडिया रिप्रेझेंटेट करताय तिथे, तर तुमचं कसं काय, कोणाकोणाची इंटरॅक्शन काय वगैरे असं ते सगळं सांगतात. मॉरिशसला पोहोचल्यावर आमच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ मॉरिशसची गाडी आणि ड्रायव्हर त्यांनी दिला होता. काही दिवस हॉटेलमध्ये राहिल्यावर फुल्ली फर्निश्ड घरात राहायला गेलो. तिथे मग फ्रीज, कुकिंग रेंज, पडदे, भांडी, डिनर सेट, लिनन, ब्लँकेट्स, वॉल टू वॉल कार्पेट असं सगळं. त्यानंतर मग आपल्या नेहमीप्रमाणे किराणा माल, भाजीपाला कुठे मिळतो त्याच्या चौकशा त्या, आम्हाला बाई कोण मिळेल ते सगळी झाली अरेंजमेंट. ही सगळी व्यवस्था झाल्यावर मग मुलांची शाळेची ऍडमिशन. हळूहळू सगळं रीतिरिवाज शिकले. आमचं डिप्लोमॅटिक सर्कलमध्ये येणं जाणं असायचं, त्यामुळे फ्रेंच, ब्रिटिश, अमेरिकन या सगळ्यांची ओळख झाली. त्यांच्याशी जाणं येणं सुरू झालं. इंडियन हाय कमिशन मध्ये सगळ्या फंक्शन्सना आम्हाला बोलावणं असायचं. कोणी VIP आले की पार्टी असायची. तिथे असताना मराठी संमेलन पण झालं होतं. तिथे पु ल देशपांडे, माणिक वर्मा, सचिन पिळगावकर, विजया मेहता, सुधीर गाठीळ असे बरेच जण भेटले. तिथल्या लेडीज क्लब मध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या व्यतिरिक्त हाय कमिशन मधली लोक, स्टेट बँक ऑफ इंडियाची लोक, इतर प्रायव्हेटली काम करणारे आणि बिझनेस करून स्थायिक झालेले असे बरेच भारतीय होते. तर तिथल्या लेडीज क्लब मध्ये पण माझं फॅब्रिक पेंटिंगचं डेमॉन्स्ट्रेशन झालं आणि फेशियलचं डेमॉन्स्ट्रेशन झालं. त्या संस्कृतीवर भारतीय प्रभाव असला तरी त्याचबरोबर आफ्रिकन, चायनीज आणि फ्रेंच लोकांचा पण प्रभाव आहे. या सगळ्यांचा मिळून एक समाज आहे. तेव्हा गुन्हेगारीचं प्रमाण जवळजवळ शून्यच होतं. रस्त्याच्या कडेला एवढा ऊस लागलेला असायचा, पण एक माणूस तो तोडून घ्यायचा नाही. तिथला सेगा हा आफ्रिकन बीट्स वरचा असलेला ऊसाचा प्रकार प्रसिद्ध होता. आता बऱ्याच हिंदी सिनेमांचं शूटिंग तिथे झाल्यामुळे आणि पर्यटनामुळे बऱ्याच लोकांना मॉरिशस बद्दल माहिती आहेच. स्वच्छ निळा समुद्राचा रंग आणि बीचवरील मऊ शुभ्र वाळू मी कुठेच पाहिली नाही. तिथले कोरल रीफ्स पण फार. जेव्हा हिवाळा असतो तेव्हा तिथे उन्हाळा असतो.
त्यामुळे दिवाळीची मजा येत नाही, कारण थंडीतल्या दिवाळीचा फील वेगळाच असतो. उन्हाळ्यात दरवर्षी सायक्लोनही येते, तोही अनुभवला. तिथल्या मराठी मंडळींनी एकांकिका स्पर्धा ठेवल्या होत्या, त्यात मला जज म्हणून बोलावलं होतं. कारण मी विजया मेहतांशी बोलत होते की पुण्याला असताना मी भालबा केळकरांच्याकडे जात होते प्रॅक्टिससाठी वगैरे, तर ते कुणीतरी ऐकलं आणि मग त्यांनी मला जज म्हणून बोलवलं. तेव्हा विजयाताई म्हणाल्या होत्या की अगं तू इथे करतेस, माझ्याबरोबर मुंबईला चल, पण ते काही शक्य नव्हतं. सर्व्हिसेसच्या लेडीज क्लबची मी प्रेसिडेंट झाले तेव्हा सगळ्यांची मतं जाणून घेऊन, सगळ्यांच्या अडचणी समजावून घेऊन, सर्वांना एकत्रित काम करायला प्रोत्साहित करणे, ह्या लिडरशिप क्वालिटीजही कसाला लागल्या. मॉरिशसमध्ये गारमेंट इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्यासाठी कापड टॅक्स फ्री मिळायचं, त्यामुळे मी भरपूर शिवणकाम पण तिथे केलं. मॉरिशसचा मेन साखर एक्सपोर्ट आणि टुरिझम ही 2 उत्पन्नाची क्षेत्र आहेत. माझ्या मुलांचं शिक्षण O-लेवल आणि O-लेवल हे मॉरिशसला झालं. केम्ब्रिजहून पेपर यायचे आणि तिकडेच तपासायला जायचे. इथली बोटॅनिकल गार्डन प्रसिद्ध आहे आणि एक टॅलबॉट म्हणून झाड आहे, त्याला 100 वर्षांनी एकदा फुलोरा येतो. तर आम्ही असताना तो नेमका त्या वर्षी आला होता, तर तेही पाहायला मिळालं. तिथे एक अमेझॉन लिली म्हणून एक प्रकारचे कमळाचा प्रकार आहे. ते कमळाचं फूल आल्यानंतर तेच मोठं मोठं होत जातं आणि त्याचं खूप मोठं पान होतं. ते इतकं मोठं होतं आणि इतकं मजबूत असतं की एक बाळ त्याच्यावर झोपू शकेल, ते मोठं आणि स्ट्रॉंग असतं. संपूर्ण बेट हिरवगार असलं तरी एक भाग असा होता जो पूर्ण खडकाळ होता आणि वेगवेगळ्या रंगाचा उंच सखल घड्या घातल्यासारखा एक पृष्ठभाग होता. लाल, निळा, जांभळा, पिवळा, काळा, हिरवट, नारिंगी, पांढरट असे सगळे रंग दिसायचे. त्याला शॅमरेल म्हणायचे. तर पृथ्वीच्या पोटातून येणाऱ्या लाव्हा रसातली वेगवेगळ्या खनिजांमुळे तो थंड झाल्यावर ते असे रंग दिसतात. हे बेटाच्या साधारण मध्यावर एका डोंगराच्या मध्ये खोल विवर आहे. ते खरे तर व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटीने म्हणजे लाव्हा रसाच्या उद्रेकामुळे झालेले आहे. पण आख्यायिका अशी आहे की श्रीरामाने मारीच राक्षसाचा वध केला तेव्हा त्याचे शिर सातासमुद्रा पलीकडे जाऊन पडले, ते तिथे पडलं, म्हणून त्या बेटाचे नाव मारिचस, त्याचा अपभ्रंश होऊन ते मॉरिशस झालं. तिथे असताना बरेच वेळेला पार्टीला बोलावणी असायची आणि मी सुद्धा घरी 40-40 जणांची डिनर पार्टी करायची. किंवा एखाद्या रविवारी मग आम्ही बीचला जायचो. ग्लास बॉटम बोटची फेरीमध्ये खूप समुद्रातले वेगवेगळे प्राणी आणि कोरल्स पाहायला मिळाली. तिथे हवा छान होती, रोज थोडा थोडा पाऊस पडायचा, लॉन हिरवगार होतं आणि बागेमध्ये अनेक प्रकारची झाडं होती, म्हणजे लिंबू, केळी, अቮकाडो, बॅम्बू, अँथुरियम, स्ट्रॉबेरी, सोनचाफा सुद्धा होता. आम्ही तिथे असताना 1991 साली गल्फ वॉर सुरू झाली, म्हणजे इराकने कुवेतवर हल्ला केला आणि मग युएसनी इराकवर हल्ला केला. तेव्हा आमचा असा विचार झाला की ही वॉर जर जास्त दिवस चालली तर आपण भारतात परत जाऊ, कारण मॉरिशसला काहीच बनत नाही, सगळं सामान बाहेरून जहाजाद्वारे येतं आणि जर युद्धामुळे जहाज आलीच नाहीत तर काय करायचं. पण लकीली ते युद्ध लवकर संपलं आणि सगळं पूर्ववत झालं. मॉरिशस नंतर आमचं पोस्टिंग चंदीगडला झालं सप्टेंबर 92 मध्ये. सामान आमचं तिथेच ठेवलं होतं, घर चांगलं मिळालं, पण कॅम्पच्या बाहेर होतं. सुरुवातीला नेहमीच्या सवयीप्रमाणे मी दुकानात काहीतरी आणायला जायची, तेव्हा कोणी बायका दिसायच्या नाही, लोकही आश्चर्याने बघायची. मग ह्यांना कोणीतरी सांगितलं
की इथे दहशतवादी म्हणजे आतंकवादी लोक केव्हाही येऊ शकतात, त्यामुळे लेडीज बाहेर जात नाही. आमच्या घराच्या मागे खूप मोठी रिकामी जागा अशी घळ होती आणि एक ओढा होता. तिथे पोलिसांना 2 प्रेतं सापडली होती. त्यामुळे संध्याकाळ झाली की आम्ही घरात जे काही बाहेर जायचं ते दिवसा. आणि तेव्हा कॅम्पमध्ये लेडीज क्लब मीटिंग किंवा तंबोला पार्टी असं काही असलं तरच जायचं. नंतर तिथे आम्ही एकदा चंडी मंदिरला गेलो होतो. तिथे चंडी मातेचं दर्शन घेतलं. कसोलीला फिरायला गेलो आणि रोज गार्डन, रॉक गार्डन, लेक हे सगळं माहितीच आहे आता चंदीगडचं सगळ्यांना. तिथले रस्ते खूप मोठे आणि स्वच्छ आहेत. ते फ्रेंच डिझायनर ल कॉर्बुझियरनी वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये ही सिटी डिव्हाइड केली आहे. पण सगळ्या सेक्टर मध्ये सगळं मिळत नाही. चांगली मोठी दुकानं, हॉटेल, सिनेमा हॉल ह्यासाठी वेगळ्या सेक्टर मध्ये जायला लागतं आणि मंडईसारखं भाजी मार्केट वगैरे वेगळ्या सेक्टर मध्ये आहे. चंदीगड नंतर आमची बदली मे 95 मध्ये अलाहाबादला झाली. सगळ्या भारतभर आणि भारताच्या बाहेर सुद्धा ट्रान्सपोर्ट आणि हेलिकॉप्टरच्या ट्रिप्स ठरवणे, लक्ष ठेवणे ही सगळी जबाबदारी यांच्यावर होती. त्यामुळे पहाटे 5 पासून रात्री 11:30-12 पर्यंत फोन वाजत असायचा. घरातून ऑफिसला गेले तरी मी फोनवर मेसेज घेऊन यांना कळवायची आणि ऑफिस मधून निघून घरी येऊन गाडी पार्क करेपर्यंत परत घरचा फोन वाजायला लागायचा. अलाहाबाद शहरामध्ये मात्र गेल्या 150-200 वर्षात काही सुधारणा झाल्या नसाव्यात असे वाटायचे. आणि उत्तर प्रदेशातील सगळीच शहरं म्हणजे आग्रा, कानपूर, अलाहाबाद, सहारणपूर, मी पहिलं सेशन माझं होते, ती सगळीच अशी होती. अतिशय घाणेरडी, धूळ, माशा आणि मुस्लिम वस्ती भयंकर अशी सगळी होती. त्यामुळे शहरात जावंसं वाटायचंच नाही. जीटी रोड जो ग्रँड ट्रंक रोड होता फेमस, तर कलकत्त्यापासून लाहोर पर्यंत जाणारा, त्याच्यावर त्या रस्त्याची अवस्था पण भयानक होती. आणि त्या रस्त्यावर सगळी वाहनं म्हणजे ट्रक, गाड्या, बैलगाड्या, सायकली, गाई म्हशी, कोंबड्या, शेळ्या हे सगळं एकाच वेगात जात असायचं. तिथे असताना आम्ही त्रिवेणी संगम पाहिला, पण मी पाण्यात डुबकी वगैरे मारली नाही. मी जेरी कॅन घेऊन गेले होते, गंगेचं पाणी त्याच्यात भरून घरी आणलं आणि मग घरी आंघोळ केली त्याच्यात. तिथून आम्ही वाराणसीला गेलो, काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं, बनारसी साड्या खरेदी केल्या. मुलांची पुण्याला कॉलेज ऍडमिशन घेतली होती, त्यामुळे मी त्यांच्यासाठी पुण्याला येऊन राहिले. बँगलोरला असताना जेव्हा नायजेरियाची बदली कॅन्सल झाली, त्यानंतर पुण्याला बंगला बांधायचं ठरवलं. कारण बँगलोरहून मधून मधून पुण्याला जाता येईल व बांधकामाकडे लक्ष ठेवता येईल असे वाटले. भूमिपूजन करून पाया खोदायला सुरुवात केली आणि आमची बदली लेहला झाली. तिथून येऊन लक्ष ठेवणं शक्यच नव्हतं. त्यानंतर मॉरिशसला बदली झाली. त्यामुळे फक्त कॉन्ट्रॅक्टर सांगेल तेवढे पैसे पाठवणे इतकंच आम्ही करू शकत होतो. माझ्या वडिलांना नुकताच हार्ट अटॅक येऊन गेल्यामुळे तेही फार धावपळ करू शकत नव्हते. तरी सुद्धा जमेल तेवढं लक्ष द्यायचे. 88 मध्ये सुरू केलेले फक्त तळमजल्याचे काम 91 साली पूर्ण झालं आणि तेव्हा आम्ही मॉरिशस. तेव्हापासून बंद असलेल्या बंगल्यात मी 96 साली मुलांच्या कॉलेज शिक्षणासाठी येऊन राहिले. त्याआधी 1 वर्ष मुलं हॉस्टेलमध्ये होती. मग 97 साली मिस्टरांनी हवाई दलातून स्वेच्छानिवृत्ती घेऊन पवन हाऊस मध्ये रुजू व्हायचा निर्णय घेतला. मुलीचं ग्रॅज्युएशन झाल्यावर आम्ही दोघी मुंबईला गेलो. मुलगा पुण्यात MBA करत होता. 2000 साली मुलीचं लग्न होऊन ती अमेरिकेला गेली. 2001 मध्ये मिस्टरांनी पवन हाऊस सोडून ऍम्स्टरडॅमच्या कंपनीसाठी फ्लाइंग सुरू केलं. तेव्हा त्यांना नायजेरियाला 6 आठवडे फ्लाइंग आणि 6 आठवडे सुट्टी असं रुटीन सुरू झालं. मी बरोबर गेले नाही, कारण तेव्हा सुरक्षित नव्हतं. ते जेव्हा नायजेरियाला जायचे 6 आठवडे, तेव्हा मी ठाण्याला मुलाकडे असायचे, कारण मुलाचं MBA होऊन त्याला ठाण्याला नोकरी मिळाली होती.
आणि हे परत आले की 6 आठवडे त्यांच्याबरोबर पुण्याच्या घरी येऊन राहायची. अशी माझी पण 6 आठवडे इकडे आणि 6 आठवडे तिकडे अशी ड्युटी सुरू झाली. त्यानंतर 2005 मध्ये कॅनडाच्या कंपनीने त्यांची कंपनी टेक ओव्हर केल्यामुळे कॅनडाचा फ्लाइंग लायसन्स काढायला आम्ही व्हॅन्कुव्हरला गेलो. 3 आठवडे तिथे हॉटेलमध्ये राहिलो. त्यानंतर त्यांनी ती नोकरी सोडल्यावर मार्च 2008 मध्ये एका इटालियन कंपनीने यांना फ्लाइंगसाठी बोलवलं. तेव्हा नवीन हेलिकॉप्टरच्या ट्रेनिंगसाठी आम्ही 3 महिने मिलानला राहिलो. मग तेव्हा रोम, व्हेनिस, फ्लॉरेन्स, मिलान सगळं बघितलं. आणि हे हेलिकॉप्टर चालवत असताना परत एक हेलिकॉप्टर राईड झाली. तेव्हा इटलीचे जे फेमस मार्बल माउंटन्स आहेत ना, ते पण सगळे पाहता आले. ते फार छान. तर त्यानंतर ह्यांनी 2009 आणि 2010 हे 2 वर्ष हैदराबादच्या चीफ मिनिस्टर साठी फ्लाइंग केलं. तेव्हा मी कधी पुण्याला कधी हैदराबादला अशी राहत होते. तिथे गेस्ट हाऊस मध्ये आमची सोय केली होती. 2006 साली मुलाला त्याच्या कंपनीने आधी इंग्लंडला पाठवले आणि मग 2008 साली USA ला पाठवले. त्यामुळे मी पुण्यात एकटीच असायची. हैदराबादला असताना आम्ही बिर्ला मंदिर, गोलकोंडा फोर्ट, रामोजी सिटी असं सगळं पाहिलं. मित्रांना 2 महिन्यांनी 1 महिना सुट्टी मिळायची. त्यात सुद्धा कधी कधी लवकर जावे लागायचे. एकदा असंच आम्ही पुण्याला असताना फोन आला की चीफ मिनिस्टरना काही कार्यक्रमासाठी सकाळी लवकर जायचे आहे, तुम्ही आदल्या दिवशीच या. त्याप्रमाणे आम्ही संध्याकाळच्या फ्लाईटनी हैदराबादला पोहोचलो. इंजिनियरला सकाळी विमान लवकर तयार ठेवायला सांगितले, परंतु काही तांत्रिक कारणामुळे विमान उशिरा तयार होईल असं सांगण्यात आलं. पण चीफ मिनिस्टरचा प्रोग्राम ठरल्यामुळे ते दुसऱ्या हेलिकॉप्टरनी गेले. आम्ही गेस्ट हाऊसवर बसून आता फ्लाइंग कॅन्सल झालंच आहे तर कुठे फिरायला जायचं का असा विचार करत होतो. तेवढ्यात फोन वाजला. फोन आला की चीफ मिनिस्टरचा हेलिकॉप्टरचा काही कॉन्टॅक्ट होता. यांना लगेच अंदाज आला. ते ताबडतोब तयार झाले व म्हणाले की शोधायला जायला लागेल. त्यांचं हेलिकॉप्टर तयार झाल्यावर लगेच टेक ऑफ करून दुपारभर शोध घेऊन संध्याकाळी परत आले. पूर्णपणे ढगांचे आच्छादन असल्यामुळे जमीन दिसतच नव्हती. ढगांच्या खाली जाणं शक्यच नव्हतं कारण सगळीकडे डोंगर होते. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर परत टेक ऑफ केला आणि परत शोध मोहीम सुरू झाली. पाऊस सतत 2 दिवस पडत होता. त्यावेळी ऍक्च्युली खूप खराब हवामानामुळे चीफ मिनिस्टरच्या हेलिकॉप्टरचा फेटल ऍक्सिडेंट झाला होता. पण खूप टेन्शन होतं. मी गेस्ट हाऊसवर एकटी होते तरी सारखे फोन कॉल्स घ्यायला लागत होते. प्रेस इतका ओव्हर ऍक्टिव्ह होता की वाटेल ते प्रश्न विचारत होते आणि त्यांना सगळ्यांना थोपवून ठेवावं लागत होतं. तसंच सगळे नातेवाईक, मित्रमंडळी सगळ्यांचे फोन माझ्या मोबाईलवर येत होते कारण ते बातम्यांमध्ये ह्यांच्या हेलिकॉप्टरचा फोटो दाखवला जात होता. अमेरिकेतून मुलाचा फोन सुद्धा आला की काय झालं, सगळं ठीक आहे ना म्हणून. त्यानंतर CBI इन्क्वायरी पण झाली. हा सगळा प्रकार इतका आम्हाला नवीन होता पण तरी त्याला तोंड द्यावं लागलं. म्हणजे आयुष्यभर नवीन चॅलेंजेस येतच असतात आणि आपण काहीतरी शिकतच असतो. नंतर मात्र ह्यांनी कंटाळून 2011 साली ते म्हणाले बस झालं, आता मला फ्लाइंग वगैरे काही करायचं नाहीये, मी सोडून घरी बसतो. म्हणून त्यांनी रिटायरमेंट घेतली आणि पुण्याला आले. त्याच्यानंतर सुद्धा त्यांना दिल्लीहून फोन येत होते सारखे की तुम्ही फ्लाइंगला या, फ्लाइंग नसेल करायचं तर कन्सल्टन्सीला या. पण हे म्हणाले नाही, आता इथून परत दिल्लीला मला जायची इच्छा नाहीये. त्यामुळे मग फायनल रिटायरमेंट घेऊन तेव्हापासून आम्ही पुण्यातच आहोत. आणि तर माझ्या सगळ्या नॅरेटिव्ह मध्ये तुम्ही ऐकलंच असेल की जून 75 ते मे 95 या 20 वर्षामध्ये 10 बदल्या झाल्या. तो सुद्धा हा आकडा कमी दिसतोय कारण बँगलोरला 7 वर्ष राहिल्यामुळे. पण तरी सुद्धा तिथे 2दा घरं बदलली,
आणि एकदा झालेली बदली दिल्लीला जाऊन कॅन्सल होऊन आम्ही परत बँगलोरला आलो. सिव्हिल मध्ये सुद्धा 96 ते 2009 पर्यंत 6 बदल्या. सारखे हवा पाणी बदलायचे, त्यामुळे केस गळणे, त्वचेचा कोरडेपणा, रंग बदलणे हा सगळा प्रकार चालायचा. आम्ही शक्यतो मे जून मध्ये सुट्टी घ्यायचा प्रयत्न करायचो, म्हणजे मुलांच्या सुट्ट्यांबरोबर पुण्याला जाता येईल म्हणून. पण ते काही दरवेळी शक्य व्हायचं नाही. आणि एअरफोर्सच्या कॅम्पमध्ये फोटोग्राफी अलाउड नव्हती, त्यामुळे तिथले काही फोटो नाहीये. सगळ्यांनी जेव्हा सुरुवातीला म्हटलं की उद्योगस्य कथा रम्य हा, पण ते खरं नसतं. हो कारण खरंच. बांगलादेश युद्धाच्या वेळेला ढाक्याहून एका आर्मी जनरलला आणायला यांनी टेक ऑफ केला, तेव्हा पाकिस्तानी सैन्यांनी हेलिकॉप्टरवर गोळीबार सुरू केला आणि यांचा शेजारी को पायलट बसला होता, त्याला गोळी लागली. त्यांच्या दोघांच्या मधनं एक गोळी जाऊन मागे बसलेल्या जनरलला लागली आणि 2 डेड बॉडीज शेजारी घेऊन असताना त्यांनी एकट्याने विमान सुखरूप भारतीय हवाई अड्ड्यावर उतरवलं. हे अशा टेन्शनची कामं ही नेहमी असतातच. बरोबर. त्याचप्रमाणे कुठे पूर आला तर फूड पॅकेजेस ड्रॉप करायची, अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी न्यायचं. आसाम आणि बंगालमध्ये हे नेहमीच चालायचं. ब्रह्मपुत्रेचं पात्र खूप मोठं असं पसरायचं फ्लड झाले की, आणि ते बदलत जायचं पात्र सारखं. त्यामुळे तेही एक टेन्शन असायचं की एक्झॅक्टली कुठे जायचंय आणि कोणाला रेस्क्यू करायचंय, किती फूड पॅकेज जायचंय. म्हणजे हे सततचं काम. प्रत्यक्ष युद्ध परिस्थिती नसली तरी ती परिस्थिती कशीच असते. तर एकदा एका एक्सरसाइजच्या दरम्यान एक समोरचं हेलिकॉप्टर चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेलं आणि रात्री फ्लाइंग करताना आपली कुठे संपते ते क्लिअरली दिसत नाही. पलीकडनं जेव्हा फायरिंग सुरू झाले तेव्हा ह्यांनी ताबडतोब समोरच्या पायलटला सांगितलं विमानाच्या की ताबडतोब तू मागे फिर, आणि तो मागे फिरला म्हणून त्याचा जीव वाचला. असे हे आणीबाणीचे प्रसंग कायमच येत राहतात. एकदा विमानात अचानक बिघाड झाला आणि ते खाली कोसळायला लागलं, तेव्हा ह्यांनी क्षणार्धात निर्णय घेऊन ते एका शेतात उतरवलं. त्यामुळे विमानाला अजिबात डॅमेज झालं नाही, पायलट्स नाही, काही डॅमेज नाही. त्यांची परत सगळी मेडिकल वगैरे झाली आणि फ्लाइंग कॅटेगरी नॉर्मल झाली. एकदा मी म्हटलं ना फ्रान्समध्ये पण एक किस्सा झाला, तर ते हे फ्लाइंग करत होते तेव्हा फ्रेंच इंजिनियर शेजारी बसलेला होता. त्यांनी चुकून फ्युएलची गरज बंद करून टाकली. तर फ्युएल बंद झाल्याबरोबर इंजिन बंद पडलं आणि उंचावरनं हेलिकॉप्टर धाडकन खाली यायला लागलं. तेव्हा तातडीचा निर्णय घेऊन आणि कौशल्यपणाला लावून यांनी रोन नदीच्या काठी विमान सुखरूप उतरवलं आणि मे डे म्हणून अनाऊन्स केलं आरटीवर. तेव्हा पटापट सगळे म्हणजे ॲम्ब्युलन्स आणि बाकी सगळी मदतीचे तर आल्याच गाड्या, पण टीव्हीचा क्रू पण आला आणि सगळ्या टीव्हीवर संध्याकाळी सगळ्यांकडे बातमी होती की इंडियन पायलट हॅज लँडेड द एअरक्राफ्ट व्हेरी सेफली, आणि त्याच्यासाठी खूप कौतुक झालं त्यांचं. तर असं म्हणजे जीवावरचे प्रसंग तर कायमच येत असतात. एकदा भूतानमधल्या अतिशय दुर्गम ठिकाणी एका माणसाने ब्लॅक पॅन्थर बरोबर त्यांनी हल्ला केल्यावर त्याला लढला, त्याच्याशी कुठल्याही हत्याराशिवाय नुसत्या हाताने लढला आणि तो पूर्ण रक्तबंबाळ झाला होता. त्याला तिथून उचलून हॉस्पिटलमध्ये आणलं आणि तो वाचला. अशी पण कामं केलेली आहेत. नंतर एखाद्या दुर्गम ठिकाणी एक बाई 2 दिवस कळा देत होती, पण तिची डिलिव्हरी काही होत नव्हती आणि ती अतिशय वीक झाली होती. तिला पण हेलिकॉप्टर मधनं उचलून आणलं, हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं आणि ती आणि तिचं बाळ दोघंही वाचले. म्हणजे हे जी वेळेवर मदत मिळणं हे पण महत्वाचं असतं. तर प्रत्यक्ष जरी लढाई नसली तरी अशा गोष्टी पुष्कळ होतात की ज्याच्यामुळे सतत तुम्ही टेन्शन म्हणजे काय, ते तुमची प्रोफिशियन्सी सारखी चेक केली जाते की हाऊ गुड यू आर. हे मधल्या लोकांना मदत करणं हा फारच जॉब आहे. हो,
सिव्हिलला पण मदत करायला लागते, आर्मीला पण. आणि लेहला असताना त्यांनी ते सगळं रसद पोहोचवण्याचं काम इतकं व्यवस्थित केलं रेकॉर्ड टाइम मध्ये. त्यामुळे आर्मीच्या चीफनी सुद्धा ह्यांना रेकमेंडेशन दिलं, ह्यांना मेडल्स मिळाली त्याची, विच इज व्हेरी रेअर. कारण आर्मीच्या एअरफोर्सच्या माणसाला कधी मेडल सहसा देत नाही. आधीच्या ह्याच्यात सांगितलं की बॉम्ब येत होते पाकिस्तानच्या बॉर्डर आहे, तर ते थांबणं कधी कळलं कसं आणि तिथून टेक ऑफ कसं? ते काय असतं, ते अंदाजाने ते रॉकेट त्यांच्याकडे फार काही स्टॉक नसतो, ते थोडीफार फायर करतात, लागला तर लागला अशा टाईपचे. मग थोड्या वेळाने ते थांबतो, मग ते थांबल्यावर मग यायचं. मॉरिशसला आहे का? मॉरिशसला प्रायव्हेट स्कूलमध्ये घालवलं? नाही, मॉरिशसला आपलं महात्मा गांधी इन्स्टिट्यूट आहे. तर तिथे मुलं शिकतात, म्हणजे आपली भारतातली सगळी मुलं तिथेच जातात, तिथली लोकल मुलं पण जातात आणि चांगला अभ्यासक्रम असतो. आता ठिकठिकाणी मिलिटरीच्या पार्टी तो गेस्ट कोण आहे? कारण गेस्ट पण सगळ्या देशभरात येतात ना. कुठली ज्याच्या पार्टी? माहिती आहे ती त्याच्या किंवा तो जिंकून आलाय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवायला लागतं. आणि तुझ्या मध्ये काही ऍडिशन झाली का? म्हणजे कुठल्या कॉल्स पाळायला लागतात आणि त्याप्रमाणे ते ठरवायला लागतं सगळं. तर ते आता सवय होते, त्याची रुटीन होऊन जातं ते. पण नवीन किंवा तिकडचे किंवा चंदीगड किंवा अलाहाबादला होते, बंगलोरला तर काय आपल्याला दिल्लीवाला अंधार वगैरे बाकी सगळं माहिती. तिथले विशेष काय किंवा तिथे मोजकेच पदार्थ करतात, जास्त खूप करता येत नाही असं काही नाही, काय होतं आता पुण्यात आपण कसं भाजी आमटी पोळी नॉर्मलच आपल्याला स्वयंपाक येत असतो, पण तिकडे मी जेव्हा पहिल्या स्टेशनवर गेले सहारणपूरला, तिथे जाऊन मग छोले भटुरे करायला शिकले. नंतर त्यांचं ते सरसोदा साग आणि मक्की की रोटी ते करायला शिकले. नंतर तिथे ते टिंडा आणि परवर वगैरे अशा वेगळ्या भाज्या मिळतात, त्या करून पाहिल्या, पण मला काही आवडल्या नाही, त्यामुळे मी परत कधी केल्या नाही. तर असं जिथे जिथे जे मिळतं तिथे तिथे ते करून पाहायचं. आवड किंवा त्यांच्या हातचं वेगळं आणि आपण घरी केलेलं वेगळं. हा, करेक्ट. तर त्यांचा तो मसाला पण त्याच्या सगळ्या गोष्टीत कांदा आलं लसूण वगैरे असतं, गरम मसाला असतो, तर तसं घालून केलं तर मग कुठल्याही भाजीला चव चांगली येते. पण आपण ते रोज नाही खाऊ शकत ना. काय मैत्रिणी विचारायचंय का? हो ना, काय विचारायचं असेल. हे सगळं करून सोडणारा तुझा जीवन प्रवास आहे. हो, खरंच आहे. आणि अवाक खरंच कायमच अगं सारखा बदल आणि मोस्ट अनपेक्षित, म्हणजे असं काही आपण पापाचा तर इन्सिडन्स म्हणजे
पेंटिंग दाखवते इथे. तुला हा, आणि आम्हाला तू दाखव पेंटिंग आता, आणि मला इंटरेस्ट आहे की तू जर काही फोटो टाकले आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तर खूप छान वाटेल पाहायला. हा. मेधाला विशेष आवड मला आहे. खूप आवड आहे आणि मला बघायला आवडतं असं ती कोणी करत कोणी असते. केलेलं. या. हो, हो. जमलं तर टाक ना केव्हा तरी. हो, हे बघ, हे हे एक आहे, हा दिसतोय का? हो दिसतोय. अरे वा, काय सुंदर आहे. मस्त आहे. वा वा वा. भरपूर झाली का चित्र तुझी? खूपच बापरे. छान आहे. फारच सुंदर आहे. अवघड आहे ग. फारच छान आहे. आता मी पण छान. ग्राउंड फ्लोअरची दाखवतेय, वरती अजून गेले नाहीये. वरच्या फ्लोअरवर पण आहेत काही काही, पण आता ती हो. नंतर टाकेन. हा, तू ते स्वयंपाकात आपल्या ग्रुपवर टाकले ना, ग्रुपवर हा. टाक. तू स्वयंपाकाच्या किती तळतळीच्या गोष्टी शिकल्या असशील ग, ठिकठिकाणी जाऊन प्रत्येका रिजनचं हो, मी स्पेशल नॉर्थ गोष्टी इंडियन- काही नाही का? बरोबर. साऊथ इंडियन, वेळ नॉर्थ इंडियन. लडाखला सरसो का तेल जास्त वापरतात ना ग. हो, सरसोचं तेल वापरतात. म्हणजे ते लोणच्यामध्ये त्यांच्याकडची लोणची पण कशी करायची ते मी शिकले. आणि भाज्या वगैरे वेगळ्या पद्धतीने करतात. आणि युपीची पद्धत वेगळी आहे, पंजाबची पद्धत वेगळी आहे. तर अशी मी आता घरी पण नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने करते. एक थांब, मी लाईट लावते. साधारण दिल्ली, चंदीगड, अलाहाबाद, काश्मीर, लेह, लडाख इकडे राजमा चावल हा प्रकार भयंकर पॉप्युलर आहे. आणि आपल्याकडे वरण भात खातात तसं राजमा चावल बऱ्याच ठिकाणी खातात. पण ठिकठिकाणच्या राजम्याची चव वेगळी असते असं म्हणतात. कारण त्या तिथे उगवणाऱ्या राजम्याला तिथल्या मातीचा स्वाद किंवा असा आपोआप येतो. तर काश्मीर मधला राजमा वेगळा लागतो, लेह लडाख मधला, चंदीगडचा, दिल्ली, अलाहाबादचा, असं मी ऐकून आहे. तुझा अनुभव काय? त्यामध्ये तर खूपच चालतो राजमा, सारखं त्यांना मग राजमाच लागतो बे. जिकडे तिकडे सारखा राजमाच करायचा. त्या भागामध्ये खूप राजमा आहे. चावल एक ऐकलंय, छोले भटुरे एक ऐकलंय. आणि छोले पण त्यांचे लहान छोले जितके असतील तितके छोले चांगले असं म्हणतात. आणि दुसरं म्हणजे पुरी, अलाहाबादची ते बटाट्याची भाजी आणि पुरी, हे 2-3 गोष्टी मी विशेष करून ऐकलेत. आणि मग तिथल्या लोकल भाज्या. हा. आणि मग तुम्ही सरसो का साग आणि मक्की की रोटी ते ऐकलंय का? नंतर हो, त्यांच्या हो, वांग्याचं भरीत पण आपल्यासारखं फेवरेट डिश आहे. मक्के की रोटी हा. आणि सरसों का साग त्यांची फेवरेट आहे ती डिश. हो हो. करेक्ट. आणि अगं ते त्यांचं लेह हे- लडाख मध्ये हा. तुम्हाला भाज्या वगैरे कितपत मिळायच्या ग? डाळी हे वगैरे, म्हणजे डाळी वगैरे मिळत असेल थोड्या, पण भाज्या, ताजी फळं वगैरे असं फ्रेश प्रोड्यूस. इथे काय होतं, नॉन फॅमिली स्टेशन होतं. माझ्या घरात स्वयंपाकघरच नव्हतं. आमचं फक्त हो. 2 खोल्यांचं घर, आणि कारण मेसमध्येच आम्ही जेवायचो. आणि मेसला सगळे चंदीगडहून यायचे. असं होय. त्यांच्याच तांब्या असतात ते, बरोबर आहे. सगळे म्हणजे अक्षरशः, म्हणजे आमच्या इथे जर मेसमध्ये पार्टी असेल, आमची जेव्हा एअरफोर्स डेची पार्टी किंवा युनिट अॅनिव्हर्सरीची पार्टी असायची,
चक्क पेस्ट्रीज वगैरे सकट सगळं चंदीगडहून मागवायचो. ते विमानाने यायचं. हा पण त्यामुळे मग तसं- तिथल्या लोकल लोकांचं डाएट कसं होतं गं? तिथे राहणारी माणसं तशी गरीब होती ना सगळी भोवती? हो, पण त्यांना पण त्यांचं जे म्हणजे विंटर सुरू व्हायच्या आधी रस्त्याने जे कारगिलच्या मार्गे सगळं सप्लाईज ते आणून ठेवायचे ना आधी, विंटरला पुरेल असं बरोबर आहे. हा थंड व्हायच्या आधी. पण मग ते टिकतात ना सप्लाईज? हो, हवा थंड असल्यामुळे टिकत असणार. अतिशय थंड ना, त्यामुळे ते टिकतं. टिकतं आणि सगळं. मग ही लोक घर कशी काय गरम ठेवतात थंडीमध्ये? ही लोकल जी लोक राहतात ते म्हणजे मोठं त्यांची challenge घरं असेल. मातीची शेगड्या असतात त्यांच्या. आणि अक्षरशः एक कॅन्डल आत लावली तरी ते पूर्ण घर गरम राहतं. इतकं त्यांचं छान हो. असतं. हा. पण ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळे त्यांना काही वेगळं, पाणी पण कमी आहे का तिथे? म्हणजे आपलं कन्झ्युमेबल पाणी म्हणजे ड्रिंकिंग वॉटर म्हणा. कारण काल मी तुझा इंटरव्ह्यू घेण्यासाठी वाचत ऐकत होते कुठे, म्हटलं जास्त माहिती ऐकावी. तर म्हणे तिथे एक म्हणजे बर्फ वितळवायचा बाहेरचा आणि ते ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यात एक कसली तरी गोळी टाकायची आणि मग ते पाणी मग एडिबल होतं. असा काही प्रकार आहे का? हे तू म्हणतेस ते बरोबर आहे. जे अगदी फॉरवर्ड पोस्टवर जे जवान वगैरे राहतात ना, तिथे त्यांच्या कधी कधी पाण्याची कमतरता होऊ शकते. पण आमच्या एअरपोर्ट स्टेशनवर कधी असं झालं नाही. आम्हाला पाण्याचा सप्लाय म्हणजे बाउझरच यायचा पाण्याचा मेसमध्ये, आणि मग ते फिल्टरमध्ये घालून ते फिल्टरचंच पाणी आम्ही प्यायचो. बरोबर. तुझं आता जिथे जिथे पोस्टिंग झालं तिथे साधारणपणे लोकल लोकांचा किती तुझ्याशी संबंध आला? ऍक्च्युली दरवेळेला एअरफोर्स स्टेशन हे मेन गावाच्या पासून दूरच असतं. त्या लोकल लोकांची संबंध म्हणजे एअरफोर्स स्टेशनच्या बाहेर एखादा बनियाचं दुकान असलं किंवा भाजीपाल्याचं दुकान असलं तर तेवढाच संबंध, बाकी काही विशेष संबंध येत नाही. पण आम्ही जेव्हा बँगलोरला वगैरे होतो, म्हणजे अशा ठिकाणी जिथे सिव्हिलियन एरिया पण होती, तिथे मग आजूबाजूच्या लोकांची मैत्री होते. थोडंफार येणं जाणं असं विशेष होत नाही, कारण आपलं थोडं हे वेगळं पडतं, कल्चर वेगळं पडतं म्हणून. कारण बँगलोरला आम्ही होतो तेव्हा आमच्या शेजारी ज्या रेड्डी म्हणून एक जण राहायचे, ते अतिशय श्रीमंत होते. त्यांच्याकडे जे ट्रक्स होते, ट्रक्स पासनं गाई म्हशींपर्यंत सगळं होतं. आणि त्या बाई त्या म्हशीच्या मागे शेण गोळा करत जायच्या, पण अंगात पूर्ण दागिने, सिल्कची साडी नेसून त्या जायच्या मागे. म्हणजे अशा टाईपची लोक पण होती. पैशावरती पण राहणी अशी साधी. तर आपण सगळ्यांशी म्हणजे हॅलो हाय पर्यंत ठीक आहे, पण जास्त फ्रेंडली होऊ नाही शकत. पण म्हणजे अशी तुला केवळ मिलिटरीमध्ये मिस्टर काम करतात म्हणून त्यांना असे काही प्रोटोकॉल्स होते का की नाही यांच्या बायकांनी इतकंच ह्या लिमिट मध्येच राहायचं किंवा इकडे जास्त मिक्स व्हायचं नाही, किंवा असे काही हे होतं का, रिस्ट्रिक्शन्स होती का? मला तुझं काही बोलणं ऐकू येत नाही ग सुषमा. Is it better? Is it any better now? आवाज मोठा असल्यामुळे, मोठा येत असल्यामुळे शब्द नीट कळत नाही. आता येत आहे का? आता येते, मला येते व्यवस्थित. तिचा पॉज झालाय बहुतेक. हा, तिचा व्हिडिओ पॉज झाला. रिकनेक्ट झालं पण. हा. उज्ज्वला तुझा पॉज झालाय. हा, ते नेटचं कनेक्शनला प्रॉब्लेम असेल. कधी कधी मध्ये मध्ये जात ना. प्रोटोकॉल्स. त्याला मैत्रिणींनो, मी जाऊ का? हो 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 हो. बाय. तुम्हाला मजा आली का याचा हो, मजा इंटरव्ह्यू? आली. सगळेजण आलात तुम्ही. आल्या आणि खरोखरच ह्याच्यावर टाकण्यासारखाच आपल्या युट्यूबवर दे टाकून. आणि ह्याची तारीख किती खडतर आहे हेही कळलं ना.
म्हणजे आयुष्यात माहिती होतं, माझे सासूबाई आणि सासूबाईंचं मला माहितीच होतं हे सगळं, पण इव्हन देन आपल्या बरोबरची जी आहे तिचे स्वतःचे अनुभव ऐकण्यात जास्त हो. आनंद वाटला आनंद वाटतो. बरोबर आहे. आणि अगदी कळलं, खरं. जास्त कळलं. हम्म. तर सर्वजणी आल्यामुळे मजा आली. खूप छान वाटला कार्यक्रम. खूप वेगळी माहिती मिळाली आपल्याला. हो. वेगळी माहिती मिळाली आणि छान. रंजकही होती ऍज वेल ॲज काही काही क्षण असं वाटलं हे तिने कसे काढले असतील नाही हो का? ना. कसे काढले असतील? हो. आणि त्यावेळेला फोन